जर मोदींच्यावर नाराज होऊन मोदींच्या विरोधात बंड करत असेल तर त्याचं मला वाटतं सर्वच विरोधी पक्ष स्वागत करेल, आम्ही स्वागत करू. सर, का सरकारने परवानगी दिलेली आहे? आपण जर इतिहास पाहिला तर सहजासहजी कुठलीच परवानगी अशी मिळत नव्हती. ही राजकीय सभा होणार आहे तरी परवानगी दिली गेलेली आहे. याच्या मागचं काही नेमकं कारण सांगते? असं नाही आहे. आमच्या पुढं BKC आणि शिवाजी पार्क असे 2 पर्याय होते. शिवाजी पार्कला काही कोर्टाच्या आदेशामुळे काही बंधनं होती, पण शिवाजी पार्कचं मैदान इतर पॉलिटिकल रॅलीला दिलं गेलेलं आहे हे दाखवून आम्ही सरकारकडं मागणी केली की शिवाजी पार्कची जागा आम्हाला देण्यात यावी. आम्हाला वाटतं काल संध्याकाळी विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सरकारशी संपर्क साधला. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. काल रात्री मला वाटतं शिवाजी पार्कची परवानगी मिळालेली, चांगली गोष्ट. सर, त्या मैदानावर कशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे? म्हणजे तो काँग्रेसचा कार्यक्रम असणार आहे, इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे, कुणाकुणाची भाषणं होणार आहे? नाही, तो कार्यक्रम हा इंडिया आघाडीचा कार्यक्रम असणार आहे. देशातले इंडिया आघाडीचे बहुतेक सर्व ज्येष्ठ नेते अपेक्षित आहेत. भाषणं कोणाची होतील ते कार्यक्रम पत्रिकेमध्ये ठरेल. सर, सुधा मूर्ती यांचं आता राज्यसभेवरती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून घोषणा झाली. काय सरकारचा तो अधिकार आहे. 12 व्यक्तींना राष्ट्रपती कोट्यातून नेमता येतं. कोणाला नेमायचं कोणाला नाही नेमायचं हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. सर, जागा वाटपामध्ये नेमकं वंचितचा खोडा आहे असं दिसतं एकंदरीत बातम्यावरून. हे खरं आहे का? जागा वाटपाबद्दल बोलणं योग्य नाही. ती समन्वय समितीमध्ये ही चर्चा चालू आहे, अजून संपलेली नाही आहे. परंतु कुठं अडकलं आहे, कुठं झालं आहे, किती जागा कोणाच्या वाट्यात आले बिलकुल मी सांगणार नाही. पहिल्यांदा मतदारसंघ ठरतील आणि त्यानंतर उमेदवार ठरतील. तर उमेदवाराची चाचणी आपापल्या परीनं प्रत्येक पक्ष करतोय, आम्ही पण केलेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा मतदारसंघाचा अंतिम निर्णय होईल त्याच वेळेला उमेदवारांची देखील घोषणा. निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे, प्रकाश आंबेडकर यांच्या निकटवर्तीयांचं असं म्हणणं आहे, कालच बोलणं झालं. ते म्हणतात की काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये कुठेतरी दोघांमध्ये एकमेकांबद्दल संभ्रम दिसतोय की आपले वोट्स जे आहेत ते एकमेकांना ट्रान्सफर होणार नाही. विचारांबद्दल किंवा एकत्रित येण्याबद्दल दुमत नाही आहे, पण त्यांना भीती ही आहे की आपले जे वोट्स आहेत ते शेअर होणार नाही एकमेकांना. असं होणार नाही, कारण ही देशातली निवडणूक ही संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, हुकुमशाही न येऊ देण्याकरता आणि मोदींना थांबवण्याकरता आहे. त्यामुळे आपसातले मतभेद, कुठल्या समाजाची मतं कुठं पडतील, कुठल्या पक्षाची मतं एक होतील, कारण ह्याला काही अर्थ नाही आहे. आमच्या सर्वांच्या समोर एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे जी हुकुमशाहीची जी चाहूल लागलेली आहे. आज अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी देशात चालू आहे आणि त्याच्यावर जर तिसऱ्या वेळेला मोदी निवडून आले तर शिक्कामोर्तब होईल, अधिकृत शिक्कामोर्तब होईल. आणि ते थांबवण्याकरता आम्ही सगळे पक्ष एकत्र राहू, तर काही मतभेद नाही. आचारसंहिता जाहीर होईल, मात्र आचारसंहितेची तारीख अजून डिक्लेअर केली नाही, परंतु 12-13 अशी टेंटेटिव्ह तारीख सांगितली जाते. मग त्यापूर्वी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा मसुदा ठरेल का? कारण आता खूप दिवस झाले वारंवार बैठका होतात, आपण देखील 1-2 बैठकीनं होतात, मात्र नेमकी गाडी कुठे अडकली? नाही बा, हा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. 3 पक्ष आहेत, 4था पक्ष वंचित आहे, इतर छोटे छोटे पक्ष आहेत. त्यामुळं हा काही फार सोपा विषय एका बैठकीमध्ये होईल असं नाही आहे. आणि त्याचबरोबर मागच्या निवडणुकीचा निकाल जो काही लागला, आपल्याला माहिती आहे कोणाचे किती निवडून आले, किती खासदार आहेत, पण त्यामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळं आता खासदार एका बाजूला पण पक्ष दुसरा, असं जी विचित्र परिस्थिती झाली. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाची चर्चा करावी लागते. आज जरी खासदार निवडून आलेला खासदार जरी बरोबर नसेल तर पक्षाची परिस्थिती काय आहे हे सगळं विचार करावा लागतो. त्यामुळे फार सोपं आहे असं नाही आहे. आचारसंहितेबद्दल तुम्ही काही तारखा सांगितल्या, पण मला असं वाटतं की निवडणूक आयोग हा जम्मू काश्मीरला मला वाटतं 13-14 का त्यांची काहीतरी बैठक आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की 14-15च्या सुमारास निवडणूक आयोगाची परिषद